पालिकेने नाशिकमध्ये विविध सर्कल्स डेव्हलप केलेले आहेत। म्हणजे थोडक्यात एबीबी सर्कल, मायको सर्कल, महिंद्रा सर्कल, जेहान सर्कल हे कॉर्पोरेटकडनं CSRच्या माध्यमातून हे फंड्स घेऊन हे वेगवेगळे सर्कल्स नाशिकमध्ये डेव्हलप केले। ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, परंतु त्या सर्कलची परिस्थिती सध्या चांगली राहत नाही असे दिसते। कारण का त्या सर्कल्समध्ये काल मायकोच्या सर्कलमध्ये मायकोचे कर्मचारी स्वतःहून तिथे साफसफाई करताना दिसले। तर ही गोष्ट चांगली नाही, कारण नाशिकचे नागरिक त्या ठिकाणी घाण टाकतात, दारूच्या बाटल्या, बिअरच्या बाटल्या, त्याच्यानंतर कोल्ड्रिंक्स आणि पाण्याच्या बाटल्या आणि इतर कचरा त्या सर्कलमध्ये फेकून देतात। तसेच त्या ठिकाणी अनेक ठिकाणी बॅनर्स पण लावले जातात। तर त्यामुळे नाशिक अत्यंत विद्रूप होत चालले। तर हे विद्रूपीकरण थांबवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने स्वतः जातीने लक्ष घालणे आवश्यक आहे। तसेच नागरिकांनी यात सहभाग नोंदवावा, कारण की आपल्याकडे नुकतंच आता सिंहस्थ येऊ घातलेलं आहे। या सिंहस्थाच्या निमित्ताने लाखो लोक नाशिकमध्ये येतील आणि नाशिकचं सौंदर्य जर अशा पद्धतीने डिस्प्ले जर झालं तर ही चांगली गोष्ट राहणार नाही। तर नाशिकची स्वच्छता राखणं हे प्रत्येक नागरिकाचंही काम आहे आणि नाशिक महानगरपालिकेने यात लक्ष देणं गरजेचं आहे। जर CSRच्या माध्यमातून अजून फंड नाशिक महानगरपालिकेला जर पाहिजे असेल तर त्यांनी स्वतःहून हे सर्कल स्वच्छ करणे गरजेचे आहे। म्हणजे या दृष्टिकोनातून नाशिकमध्ये स्वच्छता राहील आणि नाशिकचं रूप पालटून जाईल। धन्यवाद। थँक्यू।